आता बातमी येते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसंदर्भातली। शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक संपली आहे। बैठकीला पक्षाचे 10 पैकी 9 आमदार उपस्थित होते। तर मुंबईत शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे, तिकडे रोहित पवार उपस्थित होते। त्यामुळे शिक्षक आंदोलनात असल्यानं रोहित पवार बैठकीला गैरहजर राहिले। आज बैठकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सीमा वादाच्या बाबतीमध्ये जी कमिटी केलेली आहे त्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित होते। सगळे आमदार खासदार ज्यावेळेला इथे उपस्थित होते पक्षाचे, त्यांच्यावरच पवारसाहेबांनी आपलं हितगुज करण्यासाठी बैठक घेतली। बाकी काही नव्हतं, राजकीय चर्चा नाही, काय नाही। योगायोगाने बाजूलाच कॅबिन एकनाथ शिंदेची होते म्हणून त्यांच्या दालनामध्ये बैठक झाली, बाकी त्याला राजकीय अर्थ लावू नये। अधिक माहिती घेऊया, निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। निलेश, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे सांगतात राजकीय अर्थ काढू नका, नेमकं काय घडलं या बैठकीमध्ये, काय अपडेट्स आहेत बैठकीचे? मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाणार की महाविकास आघाडीतच राहणार अशा पद्धतीच्या सातत्याने चर्चा आहेत। काँग्रेस विलिनीकरणाची देखील चर्चा सुरू आली होती। अशा वेळी शरद पवारांची आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। विधान भवनात एका बैठकीसाठी ते आले होते, त्याचवेळी त्यांना आपल्या पक्षाच्या 10 आमदारांना बैठकीसाठी देखील निमंत्रित केलं आणि बैठक घेतली। मात्र या बैठकीला रोहित पवार यांना दांडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। रोहित पवार यांना तर स्वतःच ट्विट करत सांगितलं होतं की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आज बैठकीला उपस्थित राहणार आहोत। मात्र ऐनवेळी शिक्षक आंदोलनात सहभागी होणं त्यांना पसंत केलं। तर मागच्या काळापासून एबीपी माझा ही बातमी आधी केली होती। दोन मतं आहे, काही जणांचं म्हणणं आहे काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे, तर काही जणांचं म्हणणं आहे एनडीए मध्ये गेलं पाहिजे। अशामध्ये रोहित पवार यांना स्पष्टपणे भूमिका घेतली होती काँग्रेस सोबत जाण्याची। आणि ही सर्व चर्चा सुरू असताना कुठेतरी एक नाराजीचा सूर रोहित पवारांचा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली होती आणि एनडीए मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाणार अशी चर्चा सुरू झाली होती। अशा वेळी आजची ही रोहित पवार खरंय, त्याच्यामुळे निलेश तू म्हणतोयस तसं येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीची नेमकी काय पावलं असणार या अनुषंगाने बैठक महत्त्वाचीच होती आणि त्याला रोहित पवारांनी अनुपस्थित असणं याकडे देखील आता राजकीय वर्तुळामध्ये त्यामुळे चर्चा होणार हे निश्चित। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।